नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। 2 वर्षांपासून रखडलेले तालुकास्तरीय शिक्षक पुरस्काराचे अखेर वितरण। पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते तालुकास्तरीय शिक्षक पुरस्काराचं वितरण। मुंबई येथील गेम्स 24/7 फाउंडेशनच्या वतीनं जिल्हा परिषद शाळेच्या 150 मुलींना सायकल वाटप। राहिलेल्या मुलींना भैरवनाथ शुगर कारखान्याकडून 15 दिवसात सायकल वाटप करणार सावंत यांची घोषणा। शिक्षक व शिक्षणावर माझे प्रेम आहे तसेच लक्ष देखील आहे डॉक्टर सावंत। मुलींच्या पंखाला बळ द्या सावंत यांचे पालकांना आवाहन। या बातमीचे प्रायोजक आहेत अमजद ऑटो सर्व्हिस परंडा। ॲव्हरेज मास्टर 20 वर्षाचा अनुभवी गॅरेज। जुनी मोटरसायकल घेऊन या आणि योग्य दरात नवीन करून घेऊन जा। पत्ता पोलीस ठाणे जवळ परंडा। नजराना स्टील कडवाकुट्टी मशीन परंडा। सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा। पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड परंडा। आता बातमी विस्ताराने। जिल्ह्याला व तालुक्याला विकासाच्या दिशेनं नेणारी पिढीच्या शिक्षण सारख्या बेसिक उपक्रमाकडे जिल्हा व तालुका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची खंत आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी परंडा येथे बोलताना व्यक्त केली आहे। गुरुवार दिनांक 25 जानेवारी रोजी राजविरा लॉन्स येथे जिल्हा परिषद व परंडा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने सन 2022-23 व 2023-24 या वर्षातले तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार पालकमंत्री डॉक्टर सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले। यावेळी सावंत म्हणाले की शिक्षणाच्या बाबतीत मुलगा मुलगी भेद न करता मुलींचे लग्न बाल वयात न करता मुलींच्या पंखांना बळ द्या। मुलापेक्षा मुली जास्त उंच भरारी घेतील त्यांना शिकण्याची संधी द्या असं आवाहन केलं। केंद्र शासन असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल विविध उपक्रमातनं शिक्षण गावोगावी घरोघरी वाडी वस्तीवर पोहोचवण्याचा उपक्रम त्या ठिकाणी राबवला जातो। आणि तुम्ही बघितलं असेल की स्वातंत्र्य मिळाल्यापासून हा उपक्रम चालू आहे, पण त्यामध्ये किती सिद्धता आपण प्राप्त केली हे बघणं तितकंच गरजेचं आहे। कारण जिल्हा परिषद असेल तालुका पंचायत असेल आपण कुठल्या कामावरती फोकस केला पाहिजे, आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं भविष्य काय, कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी दिली न पाहिजे ह्याचा बेसिक विचार होणं गरजेचं आहे। आणि नेमकं अशाच गोष्टीवरती जिल्हा परिषदचे सीओ असतील शिक्षणाधिकारी असतील आमचे लोकप्रतिनिधी असतील किंवा तालुका पंचायत लेवलचे सभापती आणि त्यांचे सदस्य असतील त्या ठिकाणी त्यांच्या कानात गोळे आणि डोळ्यावरती पट्टी बांधलेली असते। कारण हा बेसिक उपक्रम आहे की ज्यानं आपल्या तालुक्याचा असेल आपल्या जिल्ह्याचा असेल त्या ठिकाणी आपण पुढच्या पिढ्यांना प्रगतीच्या पथावर नेणारी ही जी पिढी आहे ती घडवण्याच्या कामाकडे ठरवून किंवा न ठरवता दुर्लक्ष होतं। हा माझा आरोप आहे, ही वस्तुस्थिती आहे। आज आपण बघतो जिल्हा परिषदचं किंवा जिल्ह्याचं नियोजन होतं त्यामध्ये शाळेवरती किती बजेटरी प्लॅनिंग केलं जातं। एक भाग जे बजेटरी प्लॅनिंग केलं जातं ह्याच्यामध्ये सगळ्यांचा उद्देश हा कॉन्ट्रॅक्ट जगवणे हाच असतो। आपण क्वालिटीकडे लक्ष देतो का त्या ठिकाणी? शिक्षक मी आता इतकं बघतो की ह्या जिल्ह्यातनं त्या ठिकाणी शिक्षक बदली, ह्या ठिकाणी त्या ठिकाणी शिक्षक बदली। ज्या ठिकाणी आपण आहे त्या ठिकाणी आपलं जे वृत्त आहे शिक्षकाचं शिक्षकी पेशातलं की आपल्या समोर असणारा मुलगा मुलगी ह्याला घडवणं विद्यादान करणं आणि भविष्यात आपली पिढी आपल्या समोर आपला देश घडवत असताना ते पाहणं मला वाटतं ह्याच्यासारखं दुसरं मोठं समाधान कुठलंही। चारचा अभिमान असतो मी माझा खारीचा वाटा उचलला, मी माझा मुलगा घडवला, मी माझा देश घडवला, हे कुठेतरी एक भावना असणं अपेक्षित आहे। आणि म्हणून आज आपण बघतो शाळेंचं काय पद्धतीने शाळा चालतात सांगायची गरज नाही। याचा अर्थ मी शिक्षकावरती टीका करतो असं नाही, मी शिक्षक आहे तुमच्यावर टीका केली तर ती माझ्यावर ऑटोमॅटिक येणारच आहे। पण शिक्षकाने
आपल्या तालुक्यातील असाल, आपल्या जिल्ह्यातील, आपल्या गावातील लोकल राजकारणाविरहित आपलं शिक्षण दान करावं ही माफक अपेक्षा आहे. राजकारण हा पैलू आहे, एक वेगळा भाग आहे, तो होत राहतो, निरंतर प्रक्रिया आहे. त्या गावामध्ये आपण शिक्षकी पेशा म्हणून त्या ठिकाणी विद्यादान करायला असतो, राजकारण करायला नाही. गावातले 3 एलिमेंट जे मी लहानपणापासून बघत आहोत, अख्खं गाव त्याच्याकडे फिरतं. 3च लोक, एक शिक्षक, दुसरा ग्रामसेवक आणि तिसरा तलाठी. हे 3ही लोक निवडून येत नाही कुठून. अख्खं ग्रामपंचायत, अख्खं तालुका पंचायत, जिल्हा परिषद हालवून सोडायची ताकद ह्या 3 लोकांमध्ये, गावच्या. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून हे करण्यापेक्षा आपण विद्यादानाकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण अशा पद्धतीचं टीचिंग लर्निंग प्रोसेस आहे हे आपण बघितलं पाहिजे. आपण मुलांना काय शिकवतो. आज आपलं टेक्नॉलॉजीचा यूज प्रत्येक ठिकाणी चाललाय, आपण बघतोय. यावेळी मुंबई येथील गेम्स 24/7 या फाउंडेशनच्या वतीनं जिल्हा परिषद शाळेच्या मुलींसाठी 1000 सायकल देण्याची घोषणा करण्यात आली असून दिनांक 25 जानेवारी रोजी परंडा तालुक्यातील 150 मुलींना पालकमंत्री डॉक्टर सावंत यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. परंडा तालुक्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या उपक्रमशील प्राथमिक शिक्षकांना महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण कॅबिनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या हस्ते तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. श्रीमती प्रीती जयसिंगवीर, जिल्हा परिषद शाळा हिंगणगाव बुद्रुक. श्रीमती ज्योती शिवाजी माळी, जिल्हा परिषद शाळा भोंजा. श्रीमती ज्योती रामचंद्र देशमुख, जिल्हा परिषद शाळा शेळगाव. श्रीमती सुरेखा भगवान खंबायत, जिल्हा परिषद शाळा देवगाव खुर्द. श्रीमती लैला अब्बास मुलानी, जिल्हा परिषद शाळा अरणगाव. श्रीमती सुवर्णा दत्तराव कुंभार, जिल्हा परिषद शाळा श्रीधर वस्ती. श्रीमती सारिका हेडगरकर, गट साधन केंद्र परंडा. धनराज शिवाजी बनसोडे, जिल्हा परिषद शाळा गोडगे वस्ती. श्यामसुंदर वैजीनाथ गोरे, जिल्हा परिषद शाळा जाके पिंपरी. महादेव वसंतराव, जिल्हा परिषद शाळा रुई. चंद्रकांत दगडू जाधव, जिल्हा परिषद शाळा डोंजा. विनोद रावसाहेब सुरवसे, जिल्हा परिषद शाळा पवारनगर. लक्ष्मण बाबा अवताडे, जिल्हा परिषद शाळा भिलारे नगर. रवींद्र पांडुरंग थोरा, जिल्हा परिषद शाळा परंडा. संजीव विठ्ठल मुसळे, जिल्हा परिषद शाळा कुंभेफळ. सुरेश नवनाथ वायकर, जिल्हा परिषद शाळा आसू. विकास नारायण जाधव, जिल्हा परिषद शाळा करंजा. विक्रम बबरुवान कोल्हे, जिल्हा परिषद शाळा बावची. आनंद मच्छिंद्र गायकवाड, जिल्हा परिषद शाळा धोत्री. प्रसाद भगवान सुतार, जिल्हा परिषद शाळा बावकर वस्ती. रविराज काशीनाथ राठोड, जिल्हा परिषद शाळा चिंचपूर खुर्द. हनुमंत कवडे, गट साधना केंद्र परंडा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, शिक्षण अधिकारी सुधा साळुंके, तहसीलदार घनश्याम आडसूळ, गट विकास अधिकारी संतोष नाट्य, गट शिक्षण अधिकारी अर्जुन जाधव, गेम्स 24/7 फाउंडेशनच्या सीओ नेहा संघवी तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके, शिवसेना जिल्हा उपप्रमुख दत्ता मोहिते, ॲडव्होकेट सुभाष मोरे, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख गौतम लटके, डॉक्टर प्राध्यापक विकासरत्न तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे, माजी नगर अध्यक्ष सुभाषसिंह सद्दिवाल, माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर, राष्ट्रवादीचे परंडा विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप, काकासाहेब साळुंके, शिवसेना तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव, शिवसेना भूम तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ, शिवसेना तालुका संघटक जयदेव गोफणे, युवा सेना शहर प्रमुख वैभव पवार, ॲडव्होकेट दत्ता सूर्यवंशी, बाजार समितीचे संचालक विजयकुमार बनसोडे, गुलाब शिंदे, विजय नवले, दत्ता रणभोर, माजी नगरसेवक रत्नकांत शिंदे, संजय घाडगे, सरफराज कुरेशी, माऊली गोडगे, विष्णू सांगडे, पोपट चोबे, विकास काशीद, अशोक गरड, तानाजी कोलते, पिंटू सांगडे, विठ्ठल करडे, बालाजी मिस्किन, आप्पा कारंडे, शंकर भोसले, आप्पा देवकते, शहाजी ढोरे, नवनाथ बुरुंगे, सतीश मेहर, गणेश मांगले, नवनाथ मोरे, गोकुळ चव्हाण, राजेंद्र खाडे, संपत खवले, पालक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शरद नवले व धन्यकुमार सुतार यांनी केलंय. रमेश बारसकर, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अंकुश गवळी, लहू मासाळा, दत्ता गरडचे चेअरमन, परंडा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था, वैजनाथ सावंत आदी शिक्षक यांनी पुरस्कार वितरण सोहळा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.